तुम्हालाही अशापासून असे भांडे जर करायचे असेल ना, तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. त्याच अगोदर मी माझं रुटीन शेअर करते. सो हाय, मी श्रावणी. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात माझी देवपूजेपासून झाली. देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मी आज मुगाच्या वडीची भाजी बनवली होती आणि भाजीचं ना रोजच्या रोज खूप जास्त टेन्शन आहे. तुम्हालाही येतं असं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रोज भाजीला तुम्ही काय बनवू, काय कशाची भाजी बनवू आणि काहीतरी बनवलं ना, तर मग ह्यांचं चालते, तुम्ही आज हे काहून बनवलं, दुसरं नव्हतं का काही बनवायला? असं असते. त्यानंतर ना दिवस झाले लगातार पाणी चालू आहे. त्यानंतर मी इकडचं रूममधलं सगळं आवरून घेतलं आणि चला तर तुम्हाला मी त्याची रेमेडी शेअर करते. तर करायचं काय, 1 चम्मच गव्हाचं पीठ घ्या, त्यामध्ये 1 चम्मच हळद, मीठ आणि लिंबू ॲड करा. त्यानंतर ते मिक्स करा. त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी पण ॲड करू शकता पेस्टसाठी. पेस्ट बनवून घ्या आणि बघू शकता हे भांडं किती काळं झालेलं आहे. पण माझ्या घरी बोरचं पाणी ना, त्याच्यामुळं ते पाण्याचे पूर्ण डाग पडलेले असतात. त्यानंतर ही पेस्ट ना पूर्ण भांड्यावर तुम्ही लावा. हातानेच बघा किती छान रिझल्ट आलेला आहे. ह्याला घासायची पण गरज नाहीये. तुम्ही हे नक्की ट्राय करा. मी हे सगळं भांड्यावर लावून घेतलं होतं आणि ही रेमेडी मी खूप जणांच्या रील्सवर बघितली होती. म्हटलं आपण पण एकदा नक्की ट्राय करून बघू की कसा रिझल्ट येतो. पण खूप छान रिझल्ट येतो. पितांबरी वापरायची तर आता गरज नाहीये. हीच पेस्ट तुम्ही लावून भांडे एकदम चकचकीत करा. बघा किती छान रिझल्ट आलेला आहे ते. त्यानंतर हे भांडं धुवून घ्या. ही रेमेडी जर आवडली असेल ना, तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.